जालन्यातील वडीगोद्री गावामध्ये मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। ओबीसी संघटनांकडून गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफ्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मराठवाड्यातील मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस। 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नोटीस। ट्रॅक्टरधारक व्यक्तींनाही पोलिसांच्या नोटीस। कशाच्या आधारावर नोटीस दिल्या? नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा। फक्त ट्रॅक्टर वापरलं म्हणून तुम्ही नोटीस देत आहात, याचं उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं। मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल। लातूरमध्ये लिंगायत समाजाचा मोर्चा। लिंगायत समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी। मोर्चात मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव सहभागी। परभणीच्या सोनपेठमध्ये उद्या मनोज जरांगे पाटलांची सभा। मराठा बांधवांकडून सभेची जोरदार तयारी। 30 एकर जागेवर होणार जरांगे पाटलांची सभा। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। 5.5 लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं मिळण्याचा अंदाज। सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। मराठा आरक्षणासाठी आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणीसाठी सर्वेक्षण होणार। शासनाकडून करण्यात येणार सर्वेक्षण। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतली मराठा संघटनांची बैठक। मराठा आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी परभणीमध्ये मराठा समाज आक्रमक। मराठा समाजाकडून भजन आणि कीर्तन। जरांगे पाटलांनी दिलेल्या अल्टिमेटमला 3 दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मराठा समाज आक्रमक। अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी 18 दिवसांपासून उपोषण सुरू। तालुक्यातील अनेक गावांचं उपोषणाला समर्थन। कोल्हापुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महायुतीतच पक्ष आमने सामने। काम अपूर्ण असूनही मुश्रीफ सतेज पाटलांवर पुतळा अनावरणाचा आरोप। शिंदे गटासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। जळगाव लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये जुंपली। मतदारसंघामध्ये आमचं संख्याबळ जास्त, जागा आम्हालाच मिळणार, शिंदे गटाच्या निलेश पाटील यांचा दावा। तर आतापर्यंत लोकसभेची जागा भाजपकडेच राहिल्यानं यावेळीही आम्हीच लढणार, भाजप आमदार सुरेश भोळेंचा दावा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणी नांदेडमध्ये भाजपचं आंदोलन। बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनात राहुल गांधी आणि बॅनर्जी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। रत्नागिरीमध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याप्रकरणी भाजपचं आंदोलन। मिमिक्री करणाऱ्या खासदारांविरोधात भाजपची निदर्शनं। सांगलीमध्ये भाजपची राहुल गांधी आणि बॅनर्जींविरोधात निदर्शनं। उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्यामुळे भाजप आक्रमक। कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात नागपूरमध्ये तक्रार दाखल। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यानंतर भाजप आक्रमक। राहुल गांधी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी। नाशिकमध्ये भाजपकडून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी इंडिया आघाडीने माफी मागावी, भाजपची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडीच्या विरोधात भाजप आक्रमक। इंडिया आघाडीच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। भाजपने मोर्चा काढत केला विरोध। पुण्याच्या सासवडमध्ये शरद पवार गटाकडून केंद्र सरकारचा निषेध। विरोधी पक्षांच्या खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी। पुण्याच्या मुळशीमध्ये खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आक्रमक। मुळशीमधील पौड तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन। संभाजीनगरमध्ये उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणाऱ्या खासदारांविरोधात भाजपची निदर्शनं। तृणमूल काँग्रेस खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोलापुरात संसदेबाहेर उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणाऱ्या खासदारांविरोधात भाजपची निदर्शनं। विरोधी पक्षांच्या खासदारांचा निषेध। नागपुरात भाजपचं आंदोलन। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी नागपुरात भाजप आक्रमक। निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसांमध्ये कांदा उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान। एकट्या नाशकातच 250 ते 300 कोटींचा फटका। निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब। कांदा उत्पादक निर्यात बंदीनं हैराण, पण संत्रा उत्पादकांना सरकारचा दिलासा। निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार। राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद। राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्यात येणार। पर्जन्यमापन यंत्र बसवल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती।
जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश. दिल्लीच्या मुख्य कार्यालयामध्ये खासदार राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा. संकल्प यात्रेदरम्यान दापोलीच्या माटवण इथं ग्रामस्थांचा व्हिडिओ व्हायरल. अनेक ठिकाणी भाजप मोदींचा फोटो दाखवून प्रचार करत असल्याचा आरोप. माटवण इथं ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल. उपराष्ट्रपतींच्या अवमान प्रकरणी धुळ्यामध्ये भाजपचा रास्ता रोको. तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी. सातारा पंढरपूर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला. रस्त्यासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी पालघर विक्रमगड मनोर मार्गावर धावत्या ट्रकला आग. आगीमध्ये ट्रक जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. तिलारी घाटात बांधलेला संरक्षण कठडा 7 महिन्यातच कोसळला. बांधकाम विभागानं निकृष्ट बांधकाम केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप. 31 डिसेंबरपूर्वी बांधकाम न झाल्यास आंदोलनाचा इशारा. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील आसनी वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी 182 कोटी मंजूर. कारंजा आणि मानोरा तालुक्यातील सिंचनामध्ये वाढ होणार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाडी घरासमोर उभी असताना कापले गेले फास्टॅग मधून पैसे. शहरातील व्यावसायिक आणि पत्रकार जितेंद्र चोरडी यांसोबत घडला प्रकार. पुरंदर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हलगीनाद आंदोलन. अनधिकृत ताबा घेतलेल्या क्षेत्रावरील कुंपण निष्कासित करण्याची मागणी. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंनी स्वीकारला ठाणे आयुक्त पदाचा पदभार हाती येताच ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क. महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह जाकीर हुसेन रुग्णालयातही अतिरिक्त बेड राखीव. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये कैद्यांसाठी नवी नियमावली. ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन कडक पावलं उचलणार. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचं पंढरपूरकरांनाही निमंत्रण. निमंत्रितांमध्ये कलाकार, कवी, उद्योगपती, डॉक्टरांचा समावेश. संत तुकाराम, संत नामदेव महाराजांच्या वंशजांना सुद्धा मिळालं निमंत्रण. लासलगाव विशाल बाह्य वळण रस्त्याचं काम 2008 सालापासून रेंगाळलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे काम रेंगाळल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप. साताराच्या कोरेगाव तालुक्यातील वंदनगडावर विजय उत्सव सोहळा साजरा. सोहळ्याला तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांची उपस्थिती. बुलढाण्यातील वरोडीमध्ये तेजस्वी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा. भाविकांना महाप्रसादाचं वाटप. जन्मोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. परभणी शहरामध्ये खड्डेच खड्डे. मात्र परभणी महानगरपालिका कार्यालयासमोरील रस्ता बांधण्यात रमली. शहरातील रस्त्यांची दुरवस्था असताना महानगरपालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यांचं मनपाकडून डांबरीकरण. भाजीच्या फोडणीसाठी आणि चवीसाठी वापरला जाणारा लसूण महागला. बाजारामध्ये लसूण प्रति किलो 280 ते 300 रुपयांवर. लसणाचे दर वाढल्यानं ग्राहकांचा हिरमोड. राज्यात पोषक वातावरण निर्माण झाल्यानं ज्वारीचं पीक जोमात. यंदा ज्वारीचं उत्पादन वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. हिंगोलीमध्ये कापूस वेचणीत आता शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर. कापूस वेचणीला प्रति किलोसाठी 15 रुपये मोजण्याची वेळ. कापसाला योग्य भाव नसल्यानं शेतकऱ्यांना फटका बसणार. वाशिममध्ये थंडीचा कडाका वाढला. रब्बी पिकांना दिलासा. तापमानामध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्यानं काही भागात धुके दाटले. सांगली जिल्ह्यात द्राक्षांवर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव. तासगाव मिरज तालुक्यातील 500हून अधिक एकर द्राक्ष पाकांना फटका. लातूर जिल्ह्यातील आडस बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण सुरू. सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये भाव. शेतकरी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा हायदोस. घाटी रुग्णालयामध्ये 600 रेबीजचे रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवडी गाव मूलभूत सुविधा नसल्यानं विक्रीला. गाव विक्रीसाठी ग्रामस्थांची बॅनरबाजी. साताऱ्याच्या वाई नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर अर्धनग्न आंदोलन. 48 दिवसांपासून पगार न दिल्यानं कर्मचारी नाराज. पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये पोलिसांकडून गुंडांची धिंड. गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या टोळक्याची पोलिसांकडून बाजारपेठेत धिंड काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील सहाय्यक निबंधकांचं शासकीय कार्यालय उघड्यावर. कार्यालयामध्ये एकही कर्मचारी हजर नाही. अनुचित प्रकार घडण्याची नागरिकांकडून भीती. रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेकडून अनधिकृत बॅनर्सवर कारवाई. शहराचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी प्रशासनाचं पाऊल.
गोंदिया जिल्ह्यामध्ये कृषी विभागाचा अजब कारभार, नुकसानीचे पंचनामे न करताच नुकसान भरपाई जाहीर, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी. बुलढाण्यातील दालमिया कंपनीचा टॅक्स कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांकडून अधिकाऱ्याला लाच, जीएसटी सहाय्यक राज्य कर आयुक्ताला लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात. चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळलेल्या घटनेनंतर आराखडा बदलण्यासाठी हालचाली, गर्डर कोसळल्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये बांधकामात त्रुटी असल्याचं उघड, उड्डाणपुलासाठी अतिरिक्त पिलर उभारण्याच्या सूचना. वाशिम जिल्ह्यातील 489 ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगाचा निधी मंजूर, वर्षाच्या पहिल्या हप्त्याचा 11,16,05,000चा निधी मंजूर. परभणीच्या कोरेगावमधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचं उपोषण सुरू, आश्वासन मिळूनही रस्त्याचं काम होत नसल्यानं नागरिक आक्रमक. भंडारा जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, जिल्हा परिषदेसमोर 17 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा ठिय्या. अमरावतीमध्ये कापसाच्या दरामध्ये मोठी घसरण, शेतकरी आर्थिक संकटात. जळगावात अवकाळीमुळे कपाशीवर बोंडअळीचं आक्रमण, शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकामध्ये सोडली जनावरं, अवकाळीचा फटका आणि कापसाला मिळणाऱ्या किरकोळ भावामुळे शेतकरी हवालदिल. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये गोदावरी पुलावर ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातामध्ये दोघे जखमी, जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हिंगोलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, भीषण अपघातामध्ये एका वारकऱ्याचा मृत्यू, 5 वारकरी गंभीर जखमी, पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील 22 गावानजीकची घटना. यवतमाळच्या नेर तालुक्यातील सोनखासमध्ये एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय, बसला थांबा देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. गुजरातचे वाघ महाराष्ट्रात डरकाळी फोडणार, गुजरातहून वाघांची जोडी आणण्याचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रयत्न, 250 कोटी रुपये खर्च करून सफारी पार्क उभारण्याचं काम सुरू. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील 9वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी 8 महिन्यांची गरोदर असल्याने रुग्णालयात दाखल, 2 जणांविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुलीमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई, 1,14,00,000चा मुद्देमाल जप्त, 2 जण पोलिसांच्या ताब्यात. सांगलीमध्ये दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराई चोरट्याला अटक, दुचाकीसह 2 लाखांची रक्कम जप्त, पोलिसांची मोठी कारवाई.